विश्व हिंदू भगवती सेवा आश्रम येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र दावलेश्वर परिसरातील गाव बाफण विहीर येथील विश्व हिंदू भगवती सेवा आश्रम आखाडा येथे दत्त जयंती उत्सव निमित्त श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20वे या कार्यक्रमाचे आयोजन गुरुमाऊली लहुदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते। दिनांक 26 रोजी सकाळी दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला। दुपारी नंतर चैतन्य कानिफनाथ महाराजांची नवनाथ काठी मिरवणूक बाफण विहीर गावात काढली। या नवनाथ काठी मिरवणुकीत भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आदेश अलक निरंजन या हरिनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। संध्याकाळी नवनाथ काठी मिरवणुकी समवेत 5 पावली कार्यक्रम झाल्यानंतर हरिभक्त परायण पंडित महाराज काळे सातपूर नाशिक यांनी मधुर स्वरात मागणीपर अभंगातून स्पष्टीकरणासहित भाविकांना समजेल अशा बोलीभाषेत कीर्तन केले। रात्रीच्या प्रहारात नाथ संप्रदाय पद्धतीने महाअग्नी यज्ञ झाला। या यज्ञासाठी श्री क्षेत्र दावलेश्वर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते। या महाअग्नी यज्ञासाठी हरिभक्त परायण रमेश महाराज गिरिंधले घनशेत यांचे विशेष सहकार्य लाभले। दिनांक 27 रोजी सकाळी अखंड हरिनाम सप्ताहातील शेवटच्या दिवसाचे काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण हरिदास महाराज पागी माणीपाडा यांनी हरिनाम काल्याचे कीर्तन केले। या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह सोहळा समारोप झाला। भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। या विविध कार्यक्रमांचे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे झाले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारे, त्र्यंबकेश्वर।